नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ज्यावेळेस स्वामी सेवा करत असतो, तर स्वामी सेवेसोबतच आपल्या हातून काही चुका होत आहेत का? म्हणजे स्वामी सेवा आपण करतोय आणि आपल्या नकळत आपल्याला माहीतही नसतं अशा चुका आपल्याकडून होत आहेत का? तर अशाच 11 चुका मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा. आणि तुम्हालाही जर अशा काही तुमच्या हातूनही अशा काही चुका होत असतील तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, पहिली चूक म्हणजे स्वामी सेवा करत असताना आपलं मन दुसरीकडे असणं. म्हणजे आपण स्वामींची पूजा करतोय, स्वामींना धूप, दिवा, अगरबत्ती लावतोय, स्वामींची आरती करतोय. पण अशा वेळेला आपण एवढी जी काही सेवा करतोय आणि सेवा करत असताना आपलं मन दुसरीकडे भटकत असणं. म्हणजे आपलं कधी मोबाईलमध्ये असतं, तर कधी मग आपण संसाराच्या चिंतेत असतो, तर कधी मग पैशाच्या चिंतेत असतो किंवा मग कधी आपण ऑफिसच्या कामांच्या चिंतेत असतो. तर आपण स्वामी सेवा करतोय, स्वामींसमोर बसलोय, पण आपलं मन दुसरीकडे भटकत असतं. तर स्वामी भक्तांनो, संतांनी म्हटलेलं आहे, की तुम्ही सेवा करताय, तर ही सेवा करत असताना जर एकाग्रतेने चिंतन करताय, नामस्मरण करताय, तर हे तासभराच्या सेवेपेक्षा लाख मोलाचं असू शकतं. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हाही सेवा कराल, फक्त एकाग्र चित्तेने आणि एक मन लावून जर तुम्ही स्वामींची सेवा करताय, तर ही सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. कारण अशा छोट्या-छोट्या चुका आपण स्वामी सेवा करत असताना करत असतो. तसेच दुसरी मोठी चूक म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामी सेवा करणे. तर स्वामी भक्तांनो, काही स्वामी भक्त असे असतात, की ते स्वामींना म्हणत असतात, की "स्वामी, मला चांगली नोकरी मिळू द्या, मी तुमचे 11 गुरुवार करेल किंवा स्वामी माझे लग्न होऊ द्या, माझे घर होऊ द्या, मी तुम्हाला मोठा नैवेद्य देईल किंवा तुम्हाला मोठा प्रसाद चढवेल किंवा मग स्वामी माझ्या व्यवसायात भरभराट होऊ द्या." तर मी तुमचे स्वामी चरित्राचे पारायण करेल. अशा काही इच्छा असतात, अशा काही अटी असतात, त्या स्वामींसमोर आपण मांडत असतो. तर स्वामी भक्तांनो, अशी इच्छा व्यक्त आपण स्वामींसमोर ज्यावेळेस करत असतो, तर त्यावेळेस जर तुम्ही स्वामींना स्वच्छ मनाने आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवून जर सेवा केली, तर नक्कीच स्वामी आपली जी काही सेवा असते ती मान्य करून घेत असतात. तर स्वामी भक्तांना अशा चुका आपण स्वामी सेवा करत असताना करत असतो. त्यानंतर तिसरी चूक म्हणजे दुसऱ्या भक्तांची स्वतःशी तुलना करणे. म्हणजे कोणी भक्त म्हणत असतात, की "हा तर कालपासूनच सेवा करतोय, तरी याचं काम झालं आणि मी 10 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. स्वामींची सेवा मी गेल्या 10 वर्षापासून करतोय, तरी माझं काम का होत नाही?" कारण स्वामी भक्तांनो, स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त वेगळा आहे. प्रत्येक भक्ताची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक भक्ताचं कार्य वेगळं आहे. प्रत्येक भक्ताचं भाग्य वेगळं आहे. प्रत्येक भक्ताची परीक्षा वेगवेगळी असते. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा करत असताना फक्त आपली सेवा जेवढी मजबूत होईल तेवढ्या मजबूत पद्धतीने आपली सेवा करत राहा. कारण स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त हा वेगवेगळा आहे. तर स्वामी भक्तांनो, अशी ही चूक आपण स्वामी सेवा करत असताना करत असतो, की दुसऱ्या भक्ताची तुलना आपल्या सोबत करत असतो. तर स्वामी भक्तांनो, चौथी चूक म्हणजे भक्तीमध्ये सातत्य नसणे. म्हणजे काही स्वामी भक्त असे असतात, की पहिल्या दिवशी खूप सेवा करतात, मग दुसऱ्या दिवशी थोडीफार कमी सेवा करून देतात आणि तिसऱ्या दिवशी अचानकच सेवा बंद करून देतात. तर काही सेवेकरी म्हणजे फक्त गुरुवारीच सेवा करतात आणि उरलेले 6 दिवस स्वामींचं स्मरण सुद्धा करत नाही. तर स्वामी भक्तांनो, अशी सेवा जर आपण करत असू, तर अशी चूक आपण करत असतो. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही असा विचार करा ना, की आपला एखादा मित्र आहे आणि तो वर्षातून आपली एकदाच आठवण काढतोय, तर ते नातं आपल्यासाठी किती घट्ट असेल किंवा आपण त्या नात्यात किती अ, जवळ असू त्या नात्याच्या. तर स्वामी भक्तांनो, भक्तीमध्ये पण असंच आहे. म्हणूनच भक्तीमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण ज्यावेळेस
सेवा करतोय, तर मग ती सेवा आपण 2 तास केलीच पाहिजे असं नाही. तुम्ही 5 मिनिटं सेवा करा, पण ती मनापासून जर सेवा करताय, ती 5 मिनिटाची जी सेवा असते ती सुद्धा लाख मोलाची असते. कारण भक्तीमध्ये अ, जी आपण स्वामींची सेवा करतोय, तर ती सेवा अगदी मनापासून जर करतोय, तर ती स्वामींपर्यंत पोहोचते. कारण भक्ती ही एका दिवसाची भावना नाहीये, तर ती आयुष्यभराची भावना आहे. तसेच 5वी चूक म्हणजे आपलं स्वामी सेवा करत असताना आपल्या स्वभावात बदल न होणे. म्हणजे आपण स्वामी सेवा करतोय आणि आपला स्वभाव आहे तसंच आपण ठेवतोय. म्हणजे आपण कुणाचं मन दुखवतोय किंवा कुणाला वाईट बोलतोय किंवा मग घरात आपण भांडणे करतोय. असं कार्य आपल्या हातून होत असेल तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. कारण स्वामींना स्वच्छ मनाने केलेली आणि स्वच्छ विचारांनी केलेली सेवा स्वामी स्वीकारत असतात. तर आपण हा विचार का करत नाही, की आपण स्वामी सेवा करतोय, पण आपल्या स्वभावात बदल का होत नाहीये? जर ज्या दिवशी आपल्या स्वभावात बदल होईल, तर त्या दिवशी समजा, की आपण जी काही स्वामी सेवा करत आहोत, ती योग्य दिशेने चालली आहे किंवा योग्य दिशेने, योग्य मार्गाने आपण स्वामी सेवा करत आहोत. 6वी चूक म्हणजे स्वामी सेवेचं फळ लगेच मिळालंच पाहिजे. म्हणजे काही स्वामी भक्त असे असतात, की मी आज सेवेला सुरुवात केली आणि मला उद्या लगेच सेवेचे फळ मिळाले पाहिजे किंवा मग मी गुरुवारचे व्रत करतोय, स्वामी चरित्र पारायण करतोय किंवा मग मी 11 माळी जप करतोय किंवा मग मी तारक मंत्राचं पठण करतोय, तर मला या सेवा मी काही ह्या सेवा करते, तर ह्या सेवेचे फळ मला लगेच मिळालेच पाहिजे. अशी भावना जर आपल्या मनात असेल, तर स्वामींपर्यंत अशी सेवा पोहोचत नाही आणि स्वामी त्या सेवेचे फळ आपल्याला लवकर देत नाही. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा करत असताना संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण स्वामी आपल्या संयमाची परीक्षा घेत असतात. स्वामी बघत असतात, की माझा भक्त किती काळ माझ्या भक्तीवर ठाम राहतो आणि किती काळ तो माझ्या म्हणजे मी जे काही फळ देणार आहे त्या फळाची वाट बघतोय. तर स्वामी भक्तांनो 7वी चूक म्हणजे मनात अहंकार ठेवून स्वामी सेवा करणं. म्हणजे काही स्वामी भक्त असे असतात, की स्वामी सेवा करताय आणि मनात खूप अहंकार असतो. ते म्हणतात, की मी स्वामींची इतकी सेवा करतो, मी स्वामींची अशी सेवा केली किंवा मी खूप सेवा करतो, माझ्यासारखी सेवा कोणीच करत नाही. म्हणजे मी स्वामींची 11 माळी जप करतो किंवा मग स्वामी चरित्र पारायण करतो, गुरुचरित्र पारायण करतो. जी काही सेवा आहे त्या म्हणजे मी खूप स्वामी सेवा करतो, माझ्यासारखी सेवा कुणीच करू शकत नाही. असा अहंकार मनात ठेवून केलेली सेवा कधीच फळ देत नाही किंवा स्वामींपर्यंत अशी सेवा कधीच पोहोचत नाही. कारण स्वामी नेहमी म्हणतात, की मनात अहंकार न ठेवता केलेली सेवा मी मान्य करतो, मी स्वीकारतो. कारण स्वामी सेवा करत असताना मनात अहंकार न ठेवता आणि स्वच्छ मनाने केलेली सेवा स्वामी नेहमी स्वीकारत असतात आणि स्वामींना अशीच सेवा मान्य आहे, जी मनात अहंकार न ठेवता केलेली असते. कारण ज्या दिवशी मनात अहंकार आला, सेवा करत असताना मनात अहंकार आला, तर त्या दिवशी स्वामींची कृपा थांबेल आणि जिथे अहंकार आहे, तिथे स्वामींची कृपा थांबत असते. आता 8वी चूक म्हणजे मनात भीती ठेवून केलेली सेवा. म्हणजे आपण स्वामी सेवा करतोय आणि स्वामी सेवा करत असताना आपल्या मनात भीती असते. आपण एखाद्या दिवशी जर स्वामींची सेवा कर कर म्हणजे आपण आपल्याकडनं स्वामींची सेवा होत नाहीये किंवा स्वामींची पूजा होत नाहीये, तर आपल्या मनात लगेच विचार येतो, की मी आज स्वामींची सेवा केली नाही, स्वामींची पूजा केली नाही, स्वामी माझ्यावर रागवणार तर नाही ना? तर स्वामी भक्तांनो, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नसतात. फक्त स्वामी भक्तीकडे अ, प्रे भीतीने नाही तर प्रेमाने बघा. स्वामी आपल्या भक्तांची सेवा आहे ती नेहमी स्वीकारतच असतात. ते कधीच आपल्या भक्तांना अ, एकटं सोडत नसतात आणि ते सेवेचे फळ आपल्या भक्तांना देतच असतात. तर स्वामी भक्तांनो, जेव्हाही काही चूक झाली तर नम्रपणे स्वामी म्हणजे नम्रपणे त्यांची माफी मागून घ्या आणि स्वामी सेवेला सुरुवात करा. स्वामी भक्तांनो 9वी चूक म्हणजे दुसऱ्यांना दुःख देऊन स्वामी कृपा मिळविणे. म्हणजे तुम्ही स्वामी सेवा करताय, स्वामी सेवा करत असताना जर तुम्ही कोणाला दुःख देतायत, कुणाला वाटेल तसे बोलताय किंवा कोणाच्या मनाला लागेल तसे बोलतायत किंवा मग कोणाला फसवताय, असं दुःख देऊन जर तुम्ही स्वामी सेवा करताय, तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. कारण स्वामी सेवा करत असताना फक्त स्वच्छ मनाने सेवा करा आणि स्वामी अशीच सेवा स्वीकारत असतात. स्वच्छ मनाने केलेली सेवा स्वामी स्वीकारत असतात. त्यामुळे अशा चुका आपण स्वामी सेवा करत असताना करत असाल तर
स्वामींची नम्रपणे तुम्ही माफी मागून घ्या आणि सेवेला सुरुवात करा. स्वामी भक्तांना 10वी चूक म्हणजे स्वामींकडे फक्त मागणी करणे, कृतज्ञता व्यक्त न करणे. म्हणजे आपण ज्यावेळेस स्वामी सेवा करत असतो आणि स्वामी सेवा करत असताना आपण स्वामींकडे फक्त मागणी करत असतो. तर कधी आपण म्हणत असतो स्वामी मला चांगली नोकरी द्या, किंवा मग स्वामी मला पैशाची अडचण आहे, मला पैसे मिळू द्या, किंवा मग मला माझं बंगला होऊ द्या, माझी गाडी होऊ द्या. अशा प्रकारची मागणी आपण स्वामींकडे करत असतो. पण आपण कधी हा विचार केलाय की आपण स्वामींकडे मागणी करतोय, पण आपण स्वामींना कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? कृतज्ञता व्यक्त आपण स्वामींसमोर करतो का? तर स्वामी सेवा करत असताना स्वामींकडे तुम्ही मागणी करताय ते चुकीचं नाही, पण स्वामींना कृतज्ञता व्यक्त करा. आपण जी काही भक्ती करतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, आणि स्वामी त्याचं फळ नक्कीच देतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून केलेली सेवा खूप महत्वाची आहे. कारण स्वामी भक्तीमध्ये स्वामींवर विश्वास असणं आणि आपल्या स्वतःच्या भक्तीवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. तर स्वामी भक्तांनो, शेवटची 11वी चूक अशी आहे, म्हणजे आपण स्वामी सेवा करतोय आणि स्वामी सेवा करत असताना आपण दुसऱ्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करत असतो. म्हणजे कधी आपण आता गुरुचरित्र पारायण आपण करतोय, स्वामी चरित्र पारायण आपण करतोय, 11 माळी जप आपण करतोय, तो कोणी भक्त असा असतो की तो गरिबांना मदत करतोय, किंवा मग गरिबांना दान करतोय, किंवा मग लहान मुलांना मदत करतोय, किंवा अंधपांगळ्यांना मदत करतोय. तर अशा प्रकारे जर अशा वेगवेगळ्या सेवा अनेक भक्त करत असतात, तर स्वामी भक्तांनो, अशा श्रद्धेचा आपण अपमान न करणं. तर स्वामी भक्तांना अशा प्रकारच्या चुका आपण स्वामी सेवा करत असताना करत असतो. तर स्वामी भक्तांना स्वामी नेहमी म्हणत असतात की अहंकार न ठेवता आणि कुणाचाही अपमान न करतात, आणि माझ्यावर विश्वास ठेवून केलेली सेवा ही मी मनापासून स्वीकारत असतो. कारण मी माझ्या भक्तांना योग्य योग्य वेळी योग्य ते फळ देत असतो. तर स्वामी भक्तांना स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. ते सदैव आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी कुठेही उभे असतात. ते सदैव पाठीशी असतात. ते कधीच आपल्या भक्ताला म्हणजे आपल्यावर एखादं संकट जरी आलं तर त्या संकटातून स्वामी आपल्याला अलगद काढत असतात. तर स्वामी भक्तांनो, अशा चुका आपण स्वामी सेवा करत असताना करत असाल तर त्या लक्षात घेऊन स्वामी सेवा करा, आणि स्वामी नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ देणार आहेत. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.